नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता फणस पिकायचा टाईम आलेला आहे आणि फणसाची जी कंडिशन आहे म्हणजे पावसामुळे जी कुठली वाट लागते कोणाकोणाची किंवा नाही लागत. तुम्हाला तो फणसाची साईज दाखवतो, केवढ्या प्रकारे वाढ झाली आहे त्या फणसामध्ये. आणि दाखवतो तुम्हाला फणस केवढा मोठा लास्ट साईज आहे. चला आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर मंडळी, हे फणस बघा, लास्ट टाईमला केवढे छोटे होते आणि याची ग्रोथ बघा काय आहे. नाही बोललं तरी 2-2 किलोचे फणस होते. हे बघा, ग्रोथ बघा. आणि हे जून झालेत, काढला तरी काय ना घरा तुम्हाला भेटणारा. हे बघा, इकडे फणस बघा मंडळी, ही साईज बघा. आता काय ग्रोथ होते या फणसामध्ये, खतरनाक अशी ग्रोथ आहे आणि फास्ट ग्रोथ होते. कारण की आता टाईम आलेला आहे फणस खायचा. तर जी आता राहिली काय ती, हा फणस बघा इथे अटकलेला कसं झालं आहे. हा बघा, हे बघा, मस्तपैकी अशी ग्रोथ आहे फणसात, नाही अशी बोलू शकत नाही, बऱ्यापैकी आहेत. आणि इथे बघा, हे बघा, तुम्हाला उजेड करून दाखवतो इथे. तर म्हणजे हे बघा, इथल्या फणसाची ग्रोथ बघा काय आहे, भरपूर अशी. इथे मी वाईट अँगलमध्ये तुम्हाला दाखवतोय मी. हे बघा, साईज बघा ह्याची काय आहे, जम्बो साईज झाले, जम्बो साईज, काय विषयच नाही. म्हणजे हे बघा, शेवटपर्यंत टोकापर्यंत ते फणस धरले तिथे. हा इथे बघा, इथे हे बघा, शेवटपर्यंत हे फणस पूर्ण धरलेत. हा बघा, इथे टोकाला आहे, एकदम टोकाला, एवढा म्हणतात एवढा जवळ लागला आहे. हे झाड तुम्ही बघू शकता, भरपूर जुनं झाड आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आता थोडं ऊन हा, कारण की पाऊस 2 दिवस आमच्याकडे लागला आहे. 1 दिवस गॅप टाकून बघा इथपर्यंत. फणसचे वरचे दिसत नाही ना, तिथे पण बघून घ्या, तिकडे वासत काही, ते बघा थंय असत भरपूर अशी फणस आहे त्याला. हे बघा, आता ऊन पडलं, आता स्पष्ट दिसतील, म्हणजे उन्हामध्ये दिसतात आणि बाकी सावली पडते इथे, त्यामुळे नाही दिसत. हा बघा, याची साईज बघा, 5-6-7-8 किलोचा फणस आहे हा. हे इथे बघा केवढे आहेत, भरपूर मोठा. तो बघा केवढा मोठा फणस आहे, तो बघा, तो वाला. तुमच्याकडे धरला आहे का नाही सांगा. आणि हा बघा ना, ह्याचं परत एकदा तुम्हाला इन्फॉर्मेशन येतो. हा जो फणस आहे ना, हा कापा फणस आहे. आणि कापा आणि रसामध्ये अजिबात डिफरन्स कळत नाही. जेव्हा आपण फोडतो तेव्हा ते कळतात. आणि कापा जो असतो ते कडक गळे असतात, त्याचे जाड असतात. आणि रस्सा असतात त्याचे गेळगेळीत गळे असतात. तेवढंच एक डिफरन्स आहे. पण बाकी कापा हा एकदम कडक राहतो आणि रसाचा वास खूप सुटतो, कारण की तो गेळगेळीत असतो. आणि जर सकाळी तुम्ही खाला तर संध्याकाळच्याला तो एकदम अजून पातळ होणार. त्यामुळे तेवढा एक फरक आहे त्याच्यामध्ये. हा बघा, सगळे बी आहेत. आणि हा बरका आहे, बरकाचा एक येतो कापा, फक्त काप्यामध्येच बरका येतो, बाकी कशात नाही. बघा तिकडे बघा, इकडे ह्या शेंडीवरती पण ना बरेपैकी फणस आहेत. ते बघा, हा बघा, इथे काय सोलवा वरती आहोत बऱ्यापैकी. झाड बघा केवढं जून वाटतं वरती. मग घ्या बघा. म्हणजे हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.